21 ऑगस्ट 2024 रोजी वंचित मजुरांचे आरोग्य आणि कल्याण उन्नत करण्याच्या उल्लेखनीय प्रयत्नात एअरफोर्स स्टेशन बोरगडने तुंगडधारा गावात व्यापक वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले। या उपक्रमाने 300हून अधिक गावकऱ्यांना विशेषतः महिलांना आणि मुलांना महत्त्वपूर्ण वैद्यकीय सेवा आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले। शिबिरात वैद्यकीय सल्ल्यांचा विस्तृत परिचय देण्यात आला। 156 लोकांनी सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली। त्याचबरोबर 38 महिलांनी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेतला। 23 गावकऱ्यांनी दंतचिकित्सकांची भेट घेतली आणि 17 जणांनी मानसिक आरोग्य सल्लामसलत घेतली। या व्यतिरिक्त 53 स्लॅब तपासण्या आणि 36 रक्तगट तपासण्या करण्यात आल्या, ज्यामुळे अचूक निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित झाले। परंतु काळजी यावरच थांबली नाही। आवश्यक औषधे, अभ्यास साहित्य, प्रसाधन सामग्री आणि हिवाळी वस्त्र गरजूंना वितरित करण्यात आली। डेंग्यू सारख्या आजारापासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी अबेट फवारणी आणि मॅलेथिओन 95% ने फॉगिंग सारख्या सार्वजनिक आरोग्य उपाययोजना देखील केल्या गेल्या। आरोग्य शिक्षण हा कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू होता। गावकऱ्यांना CPR, साप चावा व्यवस्थापन, बुडण्यापासून बचाव, तोंडाचे आरोग्य, लसीकरण आणि डेंग्यू प्रतिबंध या महत्त्वाच्या विषयांवर व्याख्याने देण्यात आली। या सत्रांनी समुदायाला सामान्य आरोग्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्याचे ज्ञान दिले। एअरफोर्स स्टेशन बोरगडने आयोजित केलेले वैद्यकीय शिबिर तुंगडधारा गावातील दुर्बल लोकसंख्येसाठी आरोग्य सेवा प्रवेश सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। आशा कार्यकर्त्यांसोबतची सातत्यपूर्ण फॉलोअप आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निश्चित केलेला आढावा सुनिश्चित करेल की या शिबिराच्या लाभांचा परिणाम दूरगामी असेल। हा उपक्रम एअरफोर्स स्टेशन बोरगडची प्रतिबद्धता अधोरेखित करतो। केवळ राष्ट्राचे संरक्षण नाही, तर आपल्या समुदायांची करुणा आणि काळजीने सेवा करणे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।